नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा खूप रडत असते. रमा म्हणते की अक्षयला, हे बघा, तुम्ही तर म्हटला होतात की माझ्यासमोर कितीही कोणी आले तरीसुद्धा इतक्या सर्वातून मी माझ्या रमाला ओळखू शकेल. मग आता ओळखा की का मी कोण आहे, तुमची रमा खरी कोणती आहे, आता ओळखा, ती वेळ आलेली आहे ओळखण्याची. रमा आता खूप रडत असते कारण तिच्या जीवाला एक खूप मोठा असा धक्का या माहीने पोहोचवलेला असतो. आता रमा हात जोडत अगदी अक्षयला सांगण्याचा प्रयत्न करते की अहो, मी तुमची रमा आहे, ही माही तुमची रमा नाही, ती तुम्हाला फसवते, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला फसवतेस. तेव्हा आता माही उठते, अगदी नम्रच आवाजात म्हणते की हो, नका विश्वास ठेवू, कारण ही माहीच आहे. घरातील सगळेजण अगोदरपासून माहीला ओळखतात. मग तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की माहीच्या हातावर आणि गळ्यावर टॅटू आहे. तर तेव्हा आता रमाला रडता रडता ते आठवते की आता मात्र टॅटू म्हटल्यानंतर माहीने आपल्याला हातावर आता टॅटू काढण्यासाठी सांगितलेला होता, कारण तो माही आहे हे कुणाला ओळखणार नाही. कारण बरोबर माहीने तो पॉईंट पकडून रमाला यात गुंतवलेलं असतं. टॅटू आता स्वतः तिने रमाच्या हातावर काढलेला असतो. रमाला आता हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो, तिचे डोळे भरून येतात, कारण तिच्या हातावर तो आता टॅटू तर असतोच आणि मानेवर सुद्धा. तेव्हा आता ते ऐकून जान्हवी म्हणते की हो, ही बरोबर बोलते, कारण माहीच्या हातावर जो टॅटू होता तो मी सुद्धा बघितलेला आहे. काका म्हणतात की हो, मी सुद्धा बघितला की तिच्या हातावर तो टॅटू होता. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो, आणि मेकअपने अक्षय ती तुझ्यापासून तो टॅटू होती. तेव्हा आता इरावती म्हणते की बापरे, अरे मग बघा ना, आहे का आता ह्या माहीच्या हातावर टॅटू. तेव्हा आता रमाच्या हातावर तर टॅटू असतो. आता तरी सुद्धा रमा स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करेल, की तीच रमा आहे हे सिद्ध ती कसं करून दाखवेल, कारण तिच्या हातावर आता तो टॅटू असतो. आणि माहीने मात्र आपल्या हातावर तो टॅटू वगैरे जे काही आहे ते सगळं काढून टाकलेलं असते. इरावती आता जान्हवीला म्हणते की जान्हवी, अगं बघ ना, तू त्या माहीच्या हातावर टॅटू वगैरे आहेस का गळ्यावर. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, आणि लगेच ती आता रमाजवळ येते. आता रमाजवळ आल्यानंतर मात्र जान्हवी लगेच तिचा तो हात धरते आणि ज्या बांगड्याखाली तो टॅटू आहे तो टॅटू सर्वांना दाखवते. आणि जो काही आता गळ्यावर जे काही त्या टॅटूची खूण असते, तर जान्हवी आता रुमालने तो टॅटू सर्वांना दाखवत असते. परंतु रमा रडत म्हणते की माही, तू हे सर्व का करते, प्लीज माही, तू असं करू नको, सगळ्यांना जे काही खरं आहे ते खरंच सांग. तेव्हा आता गळ्यावर तो टॅटू असतो. रमा म्हणते की माही, तू असं का करते, खूप रडत असते. तर जान्हवी म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं की ही माही आहे, कारण तिच्या गळ्यावर आणि हातावर तो टॅटू आहे. तेव्हा आता रमा रडत म्हणते की नाही, मी रमा आहे आणि माहीनेच मला तो टॅटू काढण्यासाठी सांगितला होता, असं रडतच म्हणते. तर माही सुद्धा आता रडण्याचं नाटक करते. रमा रडत म्हणते की हो, तिच्याच सांगण्यावरून हा टॅटू मी काढलेला आहे, तिचा सुद्धा तुम्ही हात चेक करा, तिच्या हातावर सुद्धा टॅटू असेलच. तेव्हा आता लगेच माही म्हणते की हो, बघू शकतात, कारण मी तिला असं काही करण्यासाठी सांगितलेले नव्हते. आता ती सुद्धा अगदी रडविना चेहरा करते आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये अगदी धूळ फेकत असते, कारण तिने आता हातावर तो टॅटू काढलेलाच नसतो. जान्हवी लगेच पुढे येते आणि जान्हवी आता माहीचा हात धरते, टॅटू तर हातावर नसतो. जान्हवी म्हणते की एक मिनिट, बघते मी त्यावर मेकअप वगैरे आहे की काय, म्हणून जान्हवी रुमालने आता तो मेकअप वगैरे बाजूला करते आणि पुसून काढून गळ्यावर आणि हातावर जे काही टॅटूची खूण असते तर ती चेक करत असते. परंतु आता ही माही हुशार असते, माहीने मात्र आपला टॅटू लपवलेला असतो. रमा मात्र आता रडतच माहीकडे पाहत असते. माही मात्र अगदी मनातून खुश होत रमाकडे पाहत असते, कारण तिने बरोबर आता रमाला या सगळ्यात अडकवलेलं असतं. तेव्हा आता जान्हवीने चेक केल्यानंतर जान्हवी सर्वांसमोर सांगते की हिच्या बॉडीवर कोणताही टॅटू नाही. तेव्हा आता हे ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जान्हवी खुश होऊन म्हणते की म्हणजे हीच आपली रमा आहे. तर बिचारी खरी रमा खूप रडत असते आणि माहीने बरोबर तिचा प्लॅन साध्य केलेला असतो. तेव्हा आता माहीने तो टॅटू केव्हा काढला हे सगळं काही तिला आठवते, कारण ज्या काही इरावती आणि माही आहे टॅटू काढण्यासाठी त्या माणसाकडे गेलेल्या असतात आणि त्या दुकानदाराकडून तो टॅटू त्यांनी काढून घेतलेला असतो, हे माहीला आता आठवते आणि माही स्वतःशी खूप हसते. तेव्हा इरावती म्हणते की अक्षय, अरे तूच बघ ना, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं ते. तेव्हा आता जान्हवी माहीजवळ येते. तर आता रमा माहीला म्हणत असते की माही, तू हे सगळं काही ठरवून केलंस, मुद्दाम केलंस, मी तुम्हाला खरं सांगते की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा की मीच खरी रमा आहे आणि ही खोटी माही आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ए बाई, अगं सगळेजण म्हणतात की टॅटू तुझ्या हातावर आहे आणि जर हा टॅटू तुझ्या हातावर आणि मानेवर जर असं तर तू नक्की माही आहेस. आता असं अक्षयने म्हटल्यानंतर आता रमाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला एक खूप मोठा असा धक्का बसलेला असतो, कारण अक्षयच आता
आपल्याला ओळखत नाही, तो आपल्याला माही म्हणतो, हे ऐकून रमाचे खरंच खूप डोळे भरून येतात। तेव्हा आता माही लगेच हसून म्हणते की हो, मीच तुमची रमा आहे। तेव्हा आता सर्वजण आता माहीलाच रमा म्हणून घेतात आणि तेवढ्यात आता नैना तेथे येते। नैना अगदी रागाने आलेली असते। नैना आता सगळ्यांना म्हणते की 1 मिनिट। तेव्हा आता सर्वजण नैनाकडे पाहायला लागतात। नैना म्हणते की मी तुम्हाला सांगते की कोण खरं आणि कोण खोटं। तेव्हा मात्र आता नैना ही माहीकडे माही म्हणून बोट दाखवते आणि आपली जी खरी रमा आहे ती खरी रमा आहे म्हणून तिच्याकडे बोट दाखवते। तेव्हा आता रमाला एक खूप मोठा नैनाचा आधार मिळतो, परंतु माही आता खाली मान घालते आणि सर्वांना आता आणखीन एक प्रकारचा धक्का बसतो। आता रमा मात्र खूप रडत असते आणि माही सुद्धा रडण्याचं नाटक करते। तेव्हा अक्षयला काही कळत नसतं। अक्षय डोक्याला हात लावून बसतो, त्याची मनस्थिती पूर्णपणे आता बिघडलेली असते। तेव्हा रमा धावतच नैनाजवळ येते आणि नैनाला म्हणते की नैना, तू सांग ना, खरंच मीच तुझी रमा आहे आणि ह्या सगळ्यांची सुद्धा। तेव्हा आता नैना म्हणते की हो, अक्षयचा कुटुंबावरचा विश्वास उडू नये म्हणून माही आणि रमाने ठरवले होते की माही रमा होईल आणि रमा माही। तेव्हा आता लगेच माही म्हणते की नाही, ही नैना खोटं बोलते, कारण या दोघींना येथे राहता यावं म्हणून ह्या दोघींचं हे नाटक सुरू आहे आणि मी सगळं काही ऐकले, कारण तो नील हे सर्व बोलत होता। माझ्याबद्दल नैना म्हणजे मनात नैनाबद्दल आदरच आहे, परंतु नैना आता जे काही बोलते ना ते सर्व खोटं आहे, ते सर्व खरं नाही। आणि जेव्हा या लोकांनी मला बांधून ठेवले होते तेव्हा सुद्धा या लोकांनी खरंच मला खूप त्रास दिलेला आहे। मी कशीबशी इथपर्यंत आलेले आहे आणि खरंच ह्या जे काही बोलतात ना दोघी जणी खोटं बोलतात आणि मीच खरी रमा आहे। तेव्हा आता लगेच पार्वती आजी म्हणते की हो ना, रमा जे काही बोलते ते अगदी खरं आहे आणि नैना आणि माही, तुम्ही या घरातून कायमच्या निघून जा आणि ते पण आत्ताच्या आत्ता। तेव्हा आता नैना आणि खऱ्या रमाला सुद्धा या घरात खोटं ठरवलं जातं। हे बघून त्या दोघींना खूप असं वाईट वाटतात, दोघींचे डोळे भरून येतात। त्यावर आता अक्षय डोक्याला हात लावूनच असतो। अक्षय परत म्हणतो की हे बघा, प्लीज आता हे सगळं काही थांबवा आणि आजी प्लीज, आता मला हे सर्व सहन होत नाही। आपण एक काम करूयात, आपण रमाच्या घरच्यांना बोलवून घेऊयात, तिच्या आईला आपण येथे बोलवून घेऊयात आणि तिची आई नक्की ओळखेल की खरी रमा कोण आहे आणि माही कोण आहे। तेव्हा रमाला एक आधार मिळतो। रमा लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि हो, आईला बोलावून घ्या असं म्हणते। अक्षय म्हणतो की हो, आपण कोणीच रमाला नाही ओळखू शकत, परंतु तिची आई मात्र रमाला नक्की ओळखू शकेल। त्यानंतर आता इकडे कावेरीलाच टेन्शन येते। कावेरी आता विचार करत असते की खरंच काही कळत नाही, नक्की रमाचं काय होईल ते, आणि माही हे दोघे जर तिच्या आयुष्यातून गेले तरच रमाला तिचा हक्क मिळू शकतो। आणि माही कितीही आता रमाबरोबर चांगलं जरी वागत असेल पण तरी सुद्धा तिच्यापासून रमाला धोका तर आहेच, असा ती विचार करत असताना आता माही, अक्षय, अभि हे सगळेजण आता तिकडे येतात, रमासुद्धा। परंतु आता रमाच्या अगोदर माही धावतच जाते, कावेरीला मिठी मारते आणि आई तू कशी आहेस, किती दिवसांनी मी तुला बघते। तेव्हा आता कावेरी माहीकडे पाहत असते आणि तेवढ्यात रमासुद्धा धावत येते आणि आईला म्हणते की आई, अगं मी तुझी रमा आहे, अगं आई तू तिच्यावर का विश्वास ठेवतेस। तेव्हा आता अक्षयला हे सर्व बघवत नसतो, तो लगेच कावेरीला म्हणतो की आई, अहो मी तुमच्यासमोर हात जोडतो, हे जे काही होत आणि हे जे काही होत होते हे सगळं काही तुम्हाला माहिती होते का। तेव्हा आता कावेरीला नक्की काय उत्तर देऊ। कावेरी आता अक्षय पासून काही लपवत नसते, कावेरीचे डोळे भरून येतात। कावेरीला आता शेवटी हो असं म्हणावे लागते आणि ती आता अक्षयला म्हणते की हो मला माहिती होतं, परंतु अक्षयला आता राग येतो। अक्षय म्हणतो की आई तुम्ही सुद्धा माझ्यापासून हे सगळं काही लपवले। अक्षय म्हणतो की आई तुम्ही सुद्धा मला फसवलं, आता कृपा करा, जमलं तर मला मदत करा, परंतु आता हे सर्व मला नाही सहन होत, आता प्लीज मला सांगा की यातील खरी रमा कोण आहे। तेव्हा आता माही म्हणते की मी खरी रमा आहे, तर आपली खरी रमा म्हणते की नाही मी खरी रमा आहे। तेव्हा कावेरी, अक्षय सगळेजण आता या दोघींकडेच पाहत असतात। पार्वती आजीला मात्र हसू येत असते। तर माही आता मुद्दाम खोटं बोलते। माही म्हणते की जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा मला साईंनी वाचवलं, मला बरेच दिवस शुद्ध नव्हती आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मात्र मला काहीच आठवत नव्हतं, माझं नाव, मी कुठून आले, मला माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हते। तेव्हा मात्र मी साईंच्या घरी होते आणि मला साईंच्या आईने मुद्दाम खोटं सांगितले, माझे नाव सुद्धा खोटं सांगितले आणि आम्हाला असं सांगितलं की माझं आणि साईचं लग्न ठरलेलं आहे। आणि तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की जेव्हा लग्न ठरले होते तेव्हा तिकडे येताना मात्र आमच्या
गाडीचा म्हणजे आम्ही सगळं एकत्र कुटुंब होते आणि त्या कुटुंबाचा सगळ्यांचा अपघात झाला आणि त्यात म्हणजे मी फक्त वाचले असं साईंच्या आईंनी मला सांगितलं। मला सुद्धा हे आठवत नव्हते। मग मी सुद्धा साईंच्या आणि माईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी सुद्धा आता या साईंबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाले होते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय, तर साई म्हणतो की हो अक्षय भाऊ, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं सुद्धा लग्न ठरलेलं आहे। तेव्हा मात्र माझं यांच्याशी लग्न ठरले होते, परंतु तेव्हा मला खरंच काही माहिती नव्हते। आणि हे बघा, तुम्ही असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका, मला हे अगदी पक्क माहिती आहे। रमाला मात्र काही आठवत नव्हते, परंतु एक नाव मात्र त्या विसरल्या नव्हत्या, अक्षयचं नाव त्या कधीही विसरल्या नव्हत्यात। खरंच अक्षयराव, तुमच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे। तेव्हा आता माही मुद्दाम खोटं म्हणते। माही म्हणते की हे बघा, नशिबाने लग्नाच्या दिवशी मला सगळे काही आठवले आणि तेव्हा मी तिकडून पळून आले। लगेच मी तुम्हाला भेटायला तिकडून आपल्या घरी आले होते, पण तेथून मला नीलने किडनॅप केले आणि तिकडे मला माही भेटली। अक्षयला हे ऐकून आता जबरदस्त धक्का बसलेला असतो। अक्षय म्हणतो की काय बोलतेस? तेव्हा माही म्हणते की हो, हीच ती माही आणि रमाला ती आता माही म्हणते। रमाला मात्र आता माहीचं हे जे काही बदलतं रूप आणि बदललेला स्वभाव बघून खूप मोठा एक धक्का बसलेला असतो। रमाला खूप वाईट वाटतं आणि अक्षयला सुद्धा। तेव्हा आता माही ही रमासमोर येते आणि रमाला म्हणते की हो, जेव्हा मी हिला पहिल्यांदा बघितले होते तेव्हा खरंच खूप मोठा धक्का मला सुद्धा बसला होता, परंतु माहीने मला खूप त्रास दिलेला आहे, तिने मला मारहाण सुद्धा केलेली आहे। तिने मला असं सांगितलं होतं, आता अक्षय फक्त माझा आहे। आता माही किती बदललेली असते आणि सर्वांसमोर ती रमाला किती खोटं ठरवते। तर माही म्हणते की हो, अक्षय तुझा कधीच होऊ शकत नाही। रमा म्हणते की माही, तू काय बोलतेस? माझ्याबद्दल जे काही खोटं बोलतेस ना, अगं मी जे काही तुला सगळं काही सांगितले होते तेच तू सगळ्यांना आता सांगून खोटं ठरवते, सगळ्यांना खोटं सांगून तू खोटं पाडते आणि हे सर्व खरं नाही ही माही तुला सुद्धा माहिती आहे। अगं जे खरं आहे तर तेच तू सर्वांना खरं सांग। तेव्हा आता माही म्हणते की बास ना, अगं माही किती नाटक करशील। आता माही रमाला हे सर्व म्हणत असते, म्हणजे तूच खोटी आता माही आहेस आणि मी रमा आहेस असं आता माही दाखवते आणि आता सर्वांसमोर म्हणते की रमा अगं बास कर आणि तूच माही आहे हे कबूल कर। आता हे जे काही सुरू आहे ना, तू जे काही आत्तापर्यंत केले नाटक ते सर्व थांबव आता। तेव्हा आता रमाला खूप वाईट वाटतं, बिचारी फक्त आता रडत असते। तर पार्वती आजी सुद्धा आता ह्या प्लॅनमध्ये सामील असते। पार्वती आजी आता दोघींना सुद्धा म्हणते की झाले का एकमेकींशी बोलून, दोघींची चर्चा झाली असेल, मग आता आम्ही ठरवू शकतो का कोण खरं आणि कोण खोटं आहे ते। तेव्हा आता रमा पार्वती आजीकडे पाहतच असते। तर पार्वती आजी आता म्हणते की अक्षय, सांग तू त्यांना आपल्या खऱ्या लेकीची ओळख पटवा म्हणून। आता हे सर्व कावेरीला सांगायला लावते। तेव्हा मात्र आता माही अगदी रमाकडे बघून हसत असते। तेव्हा आता कावेरी ह्या दोघींकडे बघत असते। तर अक्षय कावेरीला म्हणतो की आई प्लीज तुम्ही खरं सांगा की यातील खरी रमा कोण आहे। तेव्हा आता माही लगेच डोळ्यातील पाणी पुसते आणि लगेच कावेरी जवळ येते आणि हो आई, तूच सांग आता सगळ्यांना तुझी खरी रमा मी आहे म्हणून। तेव्हा आता कावेरी लगेच सगळ्यांकडे पाहते आणि म्हणते की हो, अशी एक खून आहे की रमाच्या पायावर जन्म खून आहे। तेव्हा आता रमाला खूप आनंद होतो। अक्षय म्हणतो की हो आणि अक्षयला खूप मोठा आधार मिळतो। तेव्हा आता रमाला सुद्धा आनंद होतो, परंतु माही म्हणते की हो हो सांग ना आई, कोणती खून आहे ती। आता माहीने तो सुद्धा काहीतरी प्लॅन करून ठेवलेला असतो। तेव्हा आता इकडे मुकादमांच्या घरात मात्र आनंद, अभि आणि जान्हवी ही सगळेजण एकत्र बसलेले असतात। सर्वांना आता एक प्रकारचं खूप टेन्शन येते की नक्की माही असं का वागते आणि रमा तरी आलीच। एक प्रकारचा सगळ्यांना आता शॉक बसलेला असतो, सर्वजण विचारत असतात। तेव्हा आता जान्हवी म्हणते की खरंच माय गॉड, किती हॉरिबल आहे हे सर्व, परंतु एक गोष्ट मात्र चांगली झाली, देवाचे खरंच आभार मानले पाहिजे की आपली रमा परत आली म्हणून। जान्हवीचा चेहरा मात्र आता खुलतो। आनंदला म्हणते की बेबी, अरे आपली रमा परत आली। तेव्हा आता आनंद म्हणतो की हो ना, बिचारी बघ ना किती थकून आली आणि काय आपल्या रमाची अवस्था झाली बघ ना। तेव्हा जान्हवी म्हणते की हो ना, त्या साईचे आभारच मानायला हवे, कारण त्याने आपल्या रमाला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं म्हणून। तेव्हा आता आनंद म्हणतो की मला तेच अजून त्या माहीवर अगदी संशय येतो, अजून सुद्धा खरं वाटत नाही की ती माही असं कसं वागू शकते। काका म्हणतात की हो ना, मला तर एक असा प्रश्न पडलेला आहे की माही रमा जिवंत होती याबद्दल माहीला सगळी काही कल्पना होती, म्हणजे रमाबद्दल सगळं काही माहिती होतं, परंतु मग तिने हे सर्व आपल्यापासून का लपवून ठेवलं। तर आनंद म्हणतो की हो बघ ना, माही सुद्धा या घरात अगदी रमा बनूनच राहत होती, अगदी रमासारखं ती वागत होती। तर जान्हवी म्हणते की हो एक्झॅक्टली, आणि हल्ली ती इतकं दिकट
रमासारखीच वागायला सुरुवात तिने केली होती। तेव्हा आता अभि म्हणतो की हो ना, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो, केव्हापासून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, मला हे जे काही सुरू होतं ते सगळं कळत होतं, मी जे काही आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते सगळं अगदी राईट होते। तेव्हा आता आनंद म्हणतो की हो ना, एक्झॅक्टली काय खरं आणि काय खोटं हे खरंच काही कळत नाही, या विचाराने माझा पूर्णपणे गोंधळ उडालेला आहे। तेव्हा आता काका म्हणतात की मला एक कळत नाही की हे सगळं काही इरावती आल्यानंतरच कसे घडले बरं। तेवढ्यात इरावती आता खाली येत असते। तेव्हा जान्हवी काकांना विचारते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे। तर काका म्हणतात की जान्हवी, कारण मी माझ्या बहिणीला चांगलं ओळखतो, कारण ती तिकडे जात असते ना काही करामती ती करतच असते। तेव्हा आता इरावती काकांचं हे बोलणं ऐकते। इरावती म्हणते की अरे रमा, तू काय बोलतोस, अरे काय केलं मी। तेव्हा आता इरावतीला पाहून सर्वजण अगदी कावरे बावरे होतात। इरावती जेव्हा विचारते की मी काय केलंस, तेव्हा आता काका म्हणतो की हे बघ, मी तुला असं नाही म्हटलो की तू काही केलेस म्हणून, परंतु प्रश्न मात्र हा आहे की तू आल्यानंतरच हे सर्व काही घडले। तेव्हा आता इरावती म्हणते की हो, तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही, म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांग, जे काही जगते, जिथे जगते, कसं जगते, एकटी राहते मी, ते अत्यंत असं उत्तम आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये एक सक्सेसफुल वुमन म्हणून अगदी सक्सेस आहे आणि मम्माने मला येथे बोलावलं होतं म्हणून मी येथे आले, अगदी तिने आग्रहाने मला बोलावलं होतं म्हणून आले, मला इकडे यायचं नव्हतं। जे काही आयुष्य माझं सुरू होतं ते अगदी सुरळीत होते, त्या माणसांना मी कधी ओळखत सुद्धा नाही आणि त्या माणसांना मला कधी भेटून सुद्धा दिलेले नाही, मग अशा माणसाविषयी मी का वाईट विचार करू। आणि काय झाले की ही सर्व माझी माणसं आहेत, तुमची ती रमा आणि ती माही आहे ना, या दोघीमधील गुंता खरंच सरळ सुटला आणि हे सगळं काही व्यवस्थित झाले तर सगळं काही अगदी छान तर होणारच आहे। आणि रमाकांत काकांकडे बघत आता इरावती म्हणते की कळले का खास करून रमा तुला, म्हणून इरावती आता हसते। तर इकडे आता कावेरी जी काही जन्मखून बद्दल आता सांगत असते, तेव्हा आता रमा ही कावेरीला म्हणत असते की अगं, माझ्या पायावर जन्मखून होती, पण जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा मात्र तेथे जखम झाली होती आणि त्याबद्दल सुद्धा मी यांना सांगितलं, त्या दिवशी मला त्यांनी विचारलं होतं आणि त्या दिवशी मी सांगितलं होतं, तर कावेरी रमाजवळ आलेली असते। रमा आता कावेरीला सुद्धा म्हणते, आई तू बघ ना, अगं तेथे जन्मखून आहे आणि तुला कळेल सुद्धा लगेच आहे ना। तेव्हा आता रमाच्या पायावरती जन्मखून असते, तर आता रमा म्हणते की हो आई आहे ना। तेव्हा सगळेजण रमाच्या पायावरती जन्मखून पाहतात, तेव्हा आता माही म्हणते की हो रमा, तू खोटं बोलते, असं काही झालेले नाही, कारण माझ्या पायावर आहे ती जन्मखून आहे तशीच आहे। तेव्हा आता रमा खूप रडत असते, ती कावेरीला म्हणते की नाही आई, अगं मी तुझी खरी रमा आहे आणि ही जी काही बोलते ना माही ती खोटं बोलते। अगं आई, अक्षयला नाही ओळखता येत, पण तू तरी अगं ओळख ना, मी तुझी खरी रमा आहे म्हणून, आणि आई तू बघ बरं तिच्या पायावर जन्मखून आहे का। तर कावेरी आता अगदी कावरी बावरी होते आणि ती माही जवळ येते आणि माहीच्या पायावरती ती जन्मखून माही आता दाखवते। तेव्हा कावेरीचा चेहरा लगेच खोलतो, आता माही म्हणते की हीच आहे ना ती जन्मखून। तेव्हा आता लगेच रमा म्हणते की आई, अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव, अगं मी तुझी खरी रमा आहे हे तुला का कळत नाही। तेव्हा आता कावेरी पाहतच असते, तर आता अक्षयचा पूर्ण डोक्याचा भुगा होतो, नक्की काय करू हे त्याला काही कळत नसतो, तो डोकं आवळून बसतो। पार्वती आजी कावेरीला म्हणते की हे बघा, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, ती खून बघा आणि सांगा की कुणाची खून खरी आहे, त्यावरून हे सिद्ध होईल की खरी रमा कोण आणि माही कोण। रमा आता हात जोडून म्हणते की आई प्लीज सांग। आता रमा खूप रडत असते, तेव्हा मात्र कावेरी रमाकडे सुद्धा पाहते आणि माहीकडे सुद्धा पाहते आणि माहीलाच म्हणते की हीच माझी खरी रमा आहे। तेव्हा मात्र माहीला खूप आनंद होतो, परंतु आपल्या खऱ्या रमाला इतकं वाईट वाटतं, खरं जन्मदाती आई सुद्धा आपल्याला ओळखू शकली नाही आणि अक्षय तर बाजूलाच। तेव्हा आता माही लगेच कावेरीला घट्ट आई म्हणून मिठी मारते आणि आता जेव्हा ती जन्मखून तिने काढून घेतलेली असते, तो टॅटू काढणाऱ्या त्या माणसाकडून ते सुद्धा आता माहीला आठवते, कारण ते जन्मखून काढताना मात्र माहीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असते, इतका त्रास तिने त्यावेळेस त्या जन्मखुनीसाठी सहन केलेला असतो आणि आता ते सर्व आठवते की जन्मखून कशी आले ते आता कावेरीला घट्ट मिठी मारते आणि रमाकडे पाहत असते। तेव्हा आता रमा खूप रडत असते आणि म्हणते की आई, अगं मी तुझी खरी रमा आहे, मी तुला खरं सांगते। तेव्हा मात्र कावेरी आता रमावरच ओरडते, रमाला म्हणते की गप्प बस, मला तर खरंच त्याच वेळेस संशय आला होता की जेव्हा पंकज भाऊजींनी मला सांगितले होते, कारण माहीच्या घरी मला रमाचा आवाज आला होता। तेव्हा आता लगेच रमा ओरडत म्हणते की हो तो आवाज माझाच होता, मी काकांना हाक मारली होती, मी तुला खरं सांगते, देविका आणि नील या दोघांनी मला बांधून ठेवले होते, काका आले होते तेव्हा मला माहिती
होतं आणि त्यांचा आवाज मी ऐकला होता. मी त्यांना भेटण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि तेव्हा जो काही मी काकांना आवाज दिला होता आणि काकांचा सुद्धा आवाज मी ऐकला होता, तेव्हा मात्र तो आवाज माझाच होता. तेव्हा मात्र मला माहीने तेथून सोडवले होते आणि मी आमच्या घरी आले होते. आता रमा ते सगळं काही खरं सांगत असते तर लगेच पार्वती आजी म्हणते की हो, माहीने सोडवले का तुला? अगं मग तू तेव्हा सांगितलं का नाहीस की मी रमा आहे म्हणून? तेव्हा आता रमा रडत म्हणते की आई आजी हे बघा, प्लीज असं बोलू नका. मला सुद्धा माहिती होते की मी रमा आहे, हे सर्व मी तुम्हाला सांगितले होते, त्यामुळे तुम्ही सांगा ना सगळ्यांना, तुम्ही असं करू नका. तेव्हा आता रमाचं हे बोलणं ऐकून आजी म्हणते की हे बघ, उगाच आई आजी म्हणून माझी सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न करू नको. तू किती काही केले, कितीही तू रमा आहे सांगण्याचा प्रयत्न जरी केला, पण त्याने मात्र तुझी जी खरी ओळख आहे, तू माही आहे, ही पुसली नाही जाणार. रमाने आता स्वतः ती रमा हे सांगण्यासाठी हात सुद्धा जोडलेले असते आणि सर्वांना अगदी विनंती करून ती सांगत असते की मी रमा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु घरातील सुद्धा कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं. कावेरीने सुद्धा आता माहीलाच तिची रमा बनवलेलं असतं. पार्वती आजी म्हणते की हे बघ, मला सांग, जर तू खरी रमा असती तर मुकादमांच्या घरामध्ये तू माही बनून का राहिली असती? तेव्हा तू तुझी खरी ओळख का सांगितली नाहीस? कमीत कमी तू माहेरी तरी सांगितले असते की मी खरी रमा आहे म्हणून. आणि मी हे सगळं का केलं माहिती आहे का? कारण यांना वाईट वाटू नये म्हणून. बाकी माझा काही स्वार्थ नव्हता यामध्ये. मी तुम्हाला खरं सांगते, मीच तुमची खरी रमा आहे म्हणून. आणि माहिती आहे ना सगळ्यांना, सगळं काही माहिती आहे म्हणून रमाचा जीव आता खूप असा तळतळलेला असतो. ती आईवर सुद्धा ओरडते की आई, तुला माहिती नव्हतं का? मी तुला सगळं काही सांगितले होते. आई अगं सांग ना तू, मी माहेरी सांगितले होते, हो की नाही? तेव्हा अक्षय लगेच उठतो. अक्षय म्हणतो की सासरी आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा सांगावंसं वाटलं नाही का तुला? किती सोयीस्कर आहे हे? तेव्हा रमा रडत म्हणते की नाही हो, हे सगळं सोयीस्कर नाही. मी तुम्हाला खरंच सांगते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मीच तुमची खरी रमा आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, मला खरंच हे जे काही होतं ते काही कळत नाही आणि आता सुद्धा मला काहीच कळून घ्यायचं नाही म्हणून. तेव्हा आता रमा अक्षयचे हात धरून म्हणते की प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मीच तुमची खरी रमा आहे. तेव्हा अक्षय रागाने रमाला बाजूला करतो आणि रागाने तो म्हणतो की विश्वास वगैरे जे काही शब्द आहे तर ते तुझ्या तोंडून नाही शोभत. मी तुझ्यासारख्या बाईवर विश्वास नाही ठेवू शकत. तेव्हा आता पार्वती आजीला तर खूप आनंद होत असतो. रमा रडत आता अक्षयकडे पाहत असते, कारण तिला खूप वाईट वाटते. अक्षय तिला आता बाई म्हणलेला असतो, आपल्या खऱ्या रमाला सुद्धा तो ओळखू शकला नाही, याचं रमाला इतकं वाईट वाटतं. ती अक्षयकडे अगदी डोळे भरून पाहत असते. घरातील सर्वजण आता रमाकडे पाहत असतात. रमाला आता इतका मोठा धक्का बसतो, कारण आपले जण सुद्धा आपल्याला ओळखत नाही आणि खोट्या माहीला त्यांनी रमा केले याचं आता रमाला इतकं वाईट वाटतं. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आता रमाला म्हणत असतो की तू जर या घरातून गेली नाही तर धक्के मारून मी तुला याच्या घराच्या बाहेर काढेल, चालती हो इथून. तेव्हा आता घरातील सर्वजण तेथे एकत्र असतात आणि रमाला घराच्या बाहेर काढत असतात. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की तुला तर या घरातून बाहेर जावंच लागेल, परंतु आता जे मंगळसूत्र आहे तर ते मंगळसूत्र रमाचं काढून घेते. यावर आता रमाचा अधिकार नाही, म्हणजे माहीचा त्यावर अधिकार आहे, कारण आता माही तर रमा बनून आलेली असते आणि खऱ्या रमाच्या गळ्यातून ते मंगळसूत्र काढून अक्षय ते माहीच्या गळ्यात घालत असते. जेव्हा आता तो माहीच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालतो तेव्हा रमा आता हे सर्व बघून तिला इतकं वाईट वाटतं. इरावती तर आता टाळ्या वाजवत असते, परंतु माहीला इतका आनंद झालेला असतो. अक्षय आता माहीकडे पाहत असतो आणि माही ही रमाकडे पाहत असते. तेव्हा आता पार्वती आजी ते मंगळसूत्र काढून अक्षयला माहीच्या गळ्यात घालून आता रमाच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर काढून असं लुटून देते, ढकलून देते आणि तिची जी काही बॅग आहे तर ती सुद्धा ढकलून देते आणि दरवाजा लावून घेते. बिचाऱ्या रमाला आता खूप असं वाईट वाटतं, कारण आपल्याच घरच्यांनी दुसऱ्यावर विश्वास ठेवून आपल्याला घराच्या बाहेर काढलेलं आहे. याच्यासारखं दुसरं असं कोणतंही दुःख आता रमाच्या पदरी पडलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता रमा तिची खरी ओळख कशी पटवून देईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.